दरम्यान आपल्याला लक्षात आणून देतोय की प्राप्त स्थितीमध्ये आता मतपेट्या उघडायला सुरुवात झालेली आहे आणि या संपूर्ण स्थितीमध्ये आपल्याला हेही लक्षात घ्यायला हवं की अत्यंत वेगवान पद्धतीने तुम्हाला 288 ठिकाणचे निकाल येणार आहेत। वेगवान पद्धतीने ते आपण फक्त जय महाराष्ट्रावर पाहणार आहात। 6859 इतक्या संख्येचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत। प्रत्येकाचं भवितव्य ठरणार आहे। 6859 ठिकाणी गुलाल उधळला जाईल आणि स्वाभाविकरित्या या संपूर्ण प्रत्येक घटनेवर आपलं अत्यंत बारकाईने लक्ष राहणार आहे। आत्ताच्या घडीला येणारा तपशील आपण पाहतोय। दोंडाईचा इथे 25 नगरसेवक हे आलेले आहेत। आत्ताच्या घडीला अमोल दरेकर आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शिरूरहून जोडले जात आहेत। आपण पटकन त्यांच्यापर्यंत जाऊयात। उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, राजगुरुनगर, आळंदी आणि चाकण या नगर परिषदांसह मंचर नगरपंचायतीचं आज मतमोजणी होणार आहे आणि या 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या नंतर आज या ठिकाणी मतदार नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल यांचे भवितव्य आज ओपन होणार आहे। या मतदानाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या वतीनं कडक बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मतदान केंद्रावरती येणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना एक ओळखपत्र देण्यात आलेलं आहे। मोबाईल या ठिकाणी अवॉर्ड करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी सुरक्षितता आणि कायदा व्यवस्था शांतता पाळण्यामध्ये पोलीस प्रशासन येत्या काळात खबरदारी घेण्यात येत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय की उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये रंगतदार अशा खरं तर या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा दिग्गजांची पणाला लागली होती। त्यामध्ये शिरूरमध्ये आमदार माऊली कटके विरुद्ध या ठिकाणी माजी आमदार अशोक पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर त्यामध्येच भारतीय जनता पार्टीने सुद्धा आपला नगराध्यक्ष उभं करत या ठिकाणी मोठं आव्हान निर्माण केलं होतं। तर जुन्नर परिस्थिती या ठिकाणी बिबट पवारांच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मतदानात मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदानाचा अधिकार जरी बजावला असला तरी या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार या ठिकाणी अतुल बेनके यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर या ठिकाणी खेड विधानसभा मतदारसंघामध्ये राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात उभाटाचे आमदार या ठिकाणी बाबाजी काळे यांनी मोठं आव्हान उभं केलं होतं। तर चाकण औद्योगिक परिसरातील नगर परिषदेमध्ये या ठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने या निवडणुकीची खरं तर चुरस मोठ्या प्रमाणात वाढली होती। तर या ठिकाणी अनेकांच्या स्तरातून टीकाही होत आलेली होती, परंतु महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात एकजूट पाहायला मिळत होती। परंतु महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाडी झाल्याने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदे गट हे एकमेकांच्या समोर आल्याने या ठिकाणी तगडं आव्हान निर्माण झालं होतं आणि दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे येत्या काळात कोण गुलाल उधळणार हेही पाहणं गरजेचं आहे।